नमस्कार. मी पद्मावती धनंजय कोरेकर. आज मी दीपपूजेबद्दलच बोलणार आहे. मागच्या भागामध्ये आपण दीपपूजा घरामध्ये कशी करावी हे पाहिलेलं होतं. तो तर आपल्या घरातला संस्कार आहे आणि आपण सर्वजण तो करतच असतो. खरं म्हणजे थोडंसं पर्यावरणाकडे झुकतं पाहिलं आपण तर 4 महिने पावसाळा चाललेला असतो आणि सगळीकडचं वातावरण थोडंसं ओलसर, कुबट, दमट असं झालेलं असतं. म्हणून गृहिणींनी मग त्या दिवशी घरदार, अंगण या सर्वाची साफसफाई करून संध्याकाळी दीपपूजा करायची असते, जे पर्यावरणाला धरून असते. थोडक्यात हा जो संस्कार आहे गृहिणींनी म्हणजे आईनं आणि शाळेत शिक्षकांनी तो आपल्या मुलांवर, विद्यार्थ्यांवर बिंबवला पाहिजे. संस्कार म्हणून या दीपाचं महत्त्व मुलांनाही सांगितलं पाहिजे की दिवा हे कशाचं प्रतीक आहे. दिवा तेजाचं प्रतीक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ते ज्ञानाचं सुद्धा प्रतीक आहे. आपल्याला माहिती शिक्षणाशिवाय, ज्ञानाशिवाय आज जगात माणसाला किंमत नाही आणि म्हणून प्रत्येक आईनं आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून तो संस्कार त्या तेजातून, त्या ऊर्जेतून आपल्या मुलांवर तो संस्कार घडून आपली पिढी संस्कारमय होईल, नवे ज्ञानमय बनेल. साधारणपणे मुलांना तर हे महत्त्व मातेने पटवून दिलंच पाहिजे. शाळांमधून ते सांगितलंच जातं. परंतु वात स्वतः जळत असते आणि प्रकाश दुसऱ्याला दिला जातो, हेही महत्त्व मुलांच्या मध्ये दिव्याच्या माध्यमातून आपण सांगितलं पाहिजे. स्वार्थी वृत्ती नसावी, त्याग असावा आणि परसेवा हा धर्म मुलांना त्यातून शिकवला गेला पाहिजे. ज्ञानाचं महत्त्व असल्यामुळे आईनं मुलांच्या मनामध्ये विवेकाची जागृती करावी, स्नेहाची ज्योत तिथे तेवावी, म्हणजे आपल्या मुलांचा हळूहळू विकास होत जाईल आणि ज्ञानाची एक एक पायरी मुलं आपल्या परीनं चढत जातील. हे करत असताना आपल्याला माहिती आहे आज शिक्षणाचं महत्त्व खूप आहे, प्रचंड आहे. स्वतंत्र भारतानंतर तर आपला सक्षम भारत होण्यासाठी आपल्याला पिढीसुद्धा हे नवभारतीय संस्कारमय असे घडले गेले पाहिजेत. जगाच्या बाजारपेठेत आपल्या देशाची मान उंचावली गेली पाहिजे. म्हणून शिक्षणाचं महत्त्व अधिक आहे. पर्यायानं ज्ञानाचंच महत्त्व आलं आणि म्हणून अगदी 12व्या शतकापासूनच ही सुरुवात झालेली आपल्याला दिसते. इतिहासामध्ये जर पाहिलं तर संत नामदेवांनी पंढरीची वारी केलीच केली, विठ्ठलमय भक्ती केलीच केली, पण त्याबरोबर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? जनमानसात जाऊन कीर्तन करून त्यांनी सांगितलं होतं, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. आणि असे दररोज कीर्तन करीत करीत ते पार पंजाबमध्ये घुमाणपर्यंत गेले. म्हणजे ज्ञान प्रसाराचं कार्य. ज्ञान दीप हा शब्द फार महत्त्वाचा आहे त्यांच्या त्या कीर्तनामधला आणि खऱ्या अर्थानं, सर्वार्थानं या संतांनी या ज्ञानाचं महत्त्व आपल्याला 700-800 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. नवे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा आपल्याला महात्मा फुल्यांच्या बरोबर या ज्ञानाचं महत्त्व पटवून दिलेले. त्यांना क्रांतीज्योती म्हणतात नव्हे, त्या सर्वार्थानं, खऱ्या अर्थानं ज्ञानज्योती आहेत. आम्हा स्त्रियांना तर ज्ञानाची कवाडं त्यांनीच खुली करून दिलेली आहेत. स्त्री फक्त घर आणि मूल पाहत होती आणि चौकटीतून डोकावून बाहेर पाहत होती. आज ती या ज्ञानदीपाच्या माध्यमातून जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचलेली आहे, अंतराळापर्यंत पोहोचलेली आहे. अशा प्रकारचं महान कार्य केवळ आणि केवळ शिक्षणामुळे होतं, हे क्रांतीज्योती नव्हे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुल्यांनी जाणलं आणि त्यांनी तो ज्ञानाचा दीप स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून ते जाळला. अगदी दुसरं अलीकडचं उदाहरण आपल्याला घेता येईल. त्यांच्या खालोखाल दुसरं एक उदाहरण पंडिता रमाबाईंचं आपल्याला घेता येईल. हिंदू धर्माची चौकट फार कठीण होतं अशी त्यांना जाणवली आणि म्हणून त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि अगदी पुणे जिल्ह्यातल्या केडगावे आमच्या गावाजवळ तिथे रमाबाईचा आश्रम, त्याला ग्रामीण भाषेत म्हणतात रमाबाईचं खातं, की नाही कोणी अभ्यास केला ना सहज घरामधल्या महिला त्यावेळेच्या अडाण्या म्हणायच्या की या मुलीला रमाबाईच्या खात्यात नेऊन घाला.
म्हणजे याचा अर्थ काय होता, खात म्हणजे तो आश्रम होता आणि निराधार मुलींना सुद्धा आसरा मिळावा आणि शिक्षण मिळावं हा त्यांचा हेतू होता. केवढं मोठं ज्ञान प्रसाराचं कार्य केले. ज्ञानज्योतीच म्हणता येईल ना पंडिता रमाबाईला. अलीकडच्या काळात वर्षा 2 वर्षापूर्वीचा इतिहास आपण पाहिला तर आपल्या माई म्हणजे सिंधुताई सपकाळ यांनी सुद्धा असंच कार्य केलेलं आहे की आपला एक आश्रम तयार केला आणि त्या आश्रमामधून खूप साऱ्या मुलींना त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि शिकून ते महान झाले, डॉक्टर, वकील, इंजिनियर झालेले आहेत पहा. म्हणजे थोडक्यात प्रत्येक मुलामध्ये आणि मुलीमध्ये हे संस्कार घरामधल्या मातेनं आणि शाळेतल्या शिक्षिकेनं मुलांवर गेले पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान नाही म्हणत मी, आणि ते नसावं पण. विविध कलागुण आहेत, 14 विद्या 64 कला जर आहेत उपलब्ध, त्याच्या त्या मुलाचा कल जिकडे असेल ना तिकडे त्याला पाठवावं. एखाद्याला शिवणकला येत असेल, एखाद्याला खेळण्याची कला असेल, आता मनू भाकरचं ताजं उदाहरण आपल्याला घेता येईल की जगामध्ये मान उंचावील असं तिने कार्य सध्या केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला व्यक्तीचा विकास करायचा असेल, ज्ञानाचा दिवा जर ते प्रकाशित करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं म्हणजे ज्ञानदीप हा घरामध्ये लावणं फार गरजेचं आहे. अगदी शेवटच्या काळामध्ये जरी पाहिलं ना तर भजनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आणि तर संतांनी ते सर्व संतांनी सांगितलेलं आहे. तेही म्हणतात शेवटी काही माणसं अगदी निवृत्तीच्या काळामध्ये काहीच करायला नको म्हणतात आणि मग करमत नाही, ओको वाटतं, सुनं वाटतं आणि जीवन नकोसं वाटतं, इथपर्यंतच्या पायरीला येतात. पण नाही, तोही संदेश आपल्याला त्याने दिलाय. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरी भजनाविन काळ घालवू नको रे. म्हणजे शेवटच्या आयुष्यातला टप्पा सुद्धा व्हायला घालू नये असं या संतांचं म्हणणं आहे. समर्थ रामदासांनी तर म्हटलेलेच आहे, जे आपणास ठावे ते इतरास द्यावे. किती ह्या संतांनी मोठं कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी काय केलं माहितीये का, ही ज्ञानज्योत लावलेली आपल्या संतांचं महान कार्य आहे पहा. समाज सुधारक संत या ठिकाणी आपल्याला स्वामी विवेकानंदांचं सुद्धा उदाहरण घेता येईल, रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण घेता येईल. खूप सारी उदाहरणं आपल्या साधू संतांची आहेत आणि त्यांनी आपल्या भारत देशामध्ये सक्षम पिढी घडवण्यासाठी हे संस्कार केलेले आहेत. स्वतः तो करून दाखवलेला आहे. आणि अशा प्रकारची जर दीपपूजा झाली म्हणजे कार्य घडलं. आजही आपल्याला माहिती आहे राजकारण होतं, समाजकारण होतं आणि अर्थकारणही होतं, परंतु ते होत असताना जे मुलांच्या मनावर बिंबवायला पाहिजे, मुलं घडवताना त्यांच्यावर जे व्हायला पाहिजे ते शाळांमधून होत असतं. वेगवेगळ्या शिक्षण संस्था झालेल्या आहेत. आमच्या बाबतीत स्वतःबद्दल जर म्हणायचं तर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्या मंदिरामध्ये तो संस्कार माझ्यावर झाला. ती कृपा होती कर्मवीर भाऊराव पाटलांची. आणि माझा सेवेचा पूर्ण कालावधी जर गेलेला असेल तर तो आमचे कर्मवीर घोलप साहेब, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक घोलप साहेब यांच्यामुळे झालेले आहे. ते जिथे कुठे असतील ना तिथे आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही आणि आजही त्यांना सतत निशिदिनं वंदन करीत असतो. कारण त्यांच्यामुळेच आपल्या ज्ञानाचा दिवा पाजळत राहिला आणि त्या ज्ञानाला सतत तेवतं ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे. सर्व शिक्षण संचालकांनी संस्था स्थापन केल्या आणि त्या संस्थांमध्ये विद्यार्थी घेता हेतू त्यांचा फार चांगला असतो. पण कार्य करताना त्या मुलांवर शिक्षकांकडून तसे संस्कार होतात का हे जर त्यांनी पाहिलं तर खूप चांगली पिढी घडवली जाते, सक्षम पिढी घडवली जाते. आणि मग क्षेत्र कोणतंही असो, ते राजकारण असो, क्रीडा क्षेत्र असो, समाजकारण असो, मुलं चांगल्या प्रकारे तिथे कार्य करत असतात. हे करताना आई वडिलांनी मात्र हा संस्कार जेव्हा करत असतात ना तेव्हा त्या मुलांच्या मध्ये विवेक बुद्धी केली पाहिजे. सद्गुरु कृपेनं ते विवेक बुद्धी जर त्यांच्यामध्ये जागृत ठेवली तर त्या विवेकाच्या साह्यावर हा संस्कार नक्कीच होतो. त्याग
त्यागदृष्टी त्यांच्यामध्ये असली पाहिजे, निस्वार्थीपणा त्यांच्यामध्ये असला पाहिजे. हेवे दावे, मत्सर, लोभ, कलह, भांडणतंटा यापासून त्यांना परावृत्त करून चांगला मार्ग, सरधोपट सरळ मार्ग जो आहे तो मार्ग त्या मुलांवर जर बिंबवला, शिकवला हा संस्कार, तर मुलं नक्कीच चांगली होतात. आज आपल्याला जरा थोडंसं समाजामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतं. टप्प्याटप्प्यावर मुलं एक पुठ्ठ्यानं जमा झालेली असतात, बाहेर एकत्र झालेली असतात आणि त्यांना काम नसतं. म्हणून आई वडिलांनी लहानपणापासून त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी कलेमध्ये, मग क्रीडा क्षेत्र असेल, जिममध्ये पाठवा, कुठे एखाद्या कोर्सला पाठवा, एखाद्या खेळामध्ये प्रवीण मिळवा, पैसा जाऊ दे, पण मुलांना सुशिक्षित बनवा आणि हा तुमच्या घरातला ज्ञानदिवा चांगल्या प्रकारे पाजळायला मदत करा. म्हणजे पुढे तुम्हाला तुमच्या वंशाचा दिवा तो खऱ्या अर्थानं प्रकाशित झालेला, ते जाळलेला दिसेल. तर खरं मला वाटतं दीपपूजा सर्व गृहिणी करतात, सर्व घरामध्ये तो संस्कार पाळला जातो, दररोज संध्याकाळी ती पूजा होते. पण मला वाटतं त्याच्याही पलीकडचं एक दिवस दिवा नाही लावला तरी चालेल, पण हा संस्कार जो आहे आपल्या मुलांवरती तो लहानपणी जर केला तर मोठेपणी ती गरजसुद्धा आपल्याला भासत नाही. आणि दुसरा एक संस्कार आहे नमस्काराचा, थोरा मोठ्यांना आदर दाखवणं आणि नमस्कार करणं. तो जर लहानपणी संस्कार केला तर मोठीपणे त्यांना म्हणावं लागत नाही. तर अशा प्रकारे हा जो संस्काराचा भाग आहे, दीपपूजनाचा भाग आहे, या दीपपूजनामध्ये याला थोडंसं वेगळं महत्त्व देऊन थोडंसं धावत्या युगाकडे, कलियुग आहे म्हणून आपण तंत्रयुगाकडे जाताना हाही थोडासा विचार केला पाहिजे. सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून आपण आपल्या मुलांवर, शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करून ज्ञानदीप जर पाजळला तर नक्कीच खऱ्या अर्थानं ते ज्ञानज्योती सतत सतत ऊर्जा देत राहील. धन्यवाद.